गेलेल्या माणसाच्या आठवणी फक्त दुःखच आणत असतात असं काही नाही. कधी कधी त्यातून संकट सुद्धा उद्भवू शकतात. कसं? चला बघूया पुढील प्रहसनातून. हो 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 बोललोय नाही अरण्या माझं झालंय बॉस बरोबर बोलणं. हो त्यांना सांगितलंय आजीला जाऊन 2च दिवस झालेत तर 2 दिवसात जॉईन व्हायला पाहिजे. अरण्या आजी कशी जॉईन होईल? अरे मी माझ्या जॉईनिंग बद्दल बोलतोय ना अरण्या. आजी जॉईन काय बोलतोस तू? तू ठेव यार. तू सिरियस गोष्टीच्या पण ना कॉमेडी करत राहतोस. तू ठेव फोन. मी नाही येणार आहे कुठे. मला नाही यायचं. कुठे जाताय तुम्ही? बार. अरे तुला लाज वाटते? माझी आजी गेली इथे आणि तुम्हाला बारमध्ये बसायला बोलवतोयस. येतोय मी. ठेव फोन. कुठल्या ह्याच्यात फक्त ते मेसेज करून ठेव. हा येतो मी. सॉरी. नमा ठीक आहे आता. सावर स्वतःला. आजीला जाऊन झाले 2 दिवस आता. कसं सावरू तुम्ही सांगा ना. हो माझा अजून पण विश्वास नाही बसत आहे. आजी गेली त्याच्यावर. हो ना मा पण विश्वास बसत नाहीये म्हणून गेलेली आजी परत आली तर घाबरणार नाहीस का? सॉरी तो अरुणचा फोन होता ते असं ते सुचलं. ऐक ना नमा माझं. नमा आजी गेली आहे हे सत्य स्वीकार आता आणि बाहेर पड. खरंय. हा बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही पण बाहेर पडा. कामावर जा. 2-3 दिवस झाले तर सुट्ट्या होऊन बस झालं. नाही जातो सध्या खाली जाऊन येतो मी. का हो? अरुण भेटतोय. सांत्वन करायचं त्याला माझं. त्यांना भेटून येत आहे का? हो सांत्वन करायला भेटायचंय. बोला घरी नको वहिनीत आपण बाहेर. नाही हरकत नाही. तुम्ही जाऊन या. फक्त मी तुम्हाला ना पिशवी देते. कांदे आणि बटाटे घेऊन या तेवढे. हो ठीक. हॅलो अरण्या ऐक. कोपऱ्यातलं टेबल बघ. अंधार असलेलं. नाही हे काय येतो निघतोच आहे मी. हा नमस्कार खांडेकर. नमस्कार. अरे देवा सर तुम्ही घरी का आलात? बॉस म्हणजे ऐका सर मी ऍक्च्युली ना मी 2 दिवसात जॉईन होणार. सर मी 2 दिवसात जॉईन होणार. खांडेकर सर मी समजू शकतोय मी. ऐका ना 2 दिवसात जॉईन होणार आहे सर. काही गरज नाही त्याची. आठवड्याभराने जॉईन व्हा. काळजी घ्या स्वतःची. हो पण सर म्हणजे बॉस ऐका माझं. का सारखं सर बॉस करू? तुमच्या घरी आलोय मी. कशासाठी आलोय? हाक मारायला आलोय ना. सांत्वनासाठी आलोय ना. बरोबर. मी या कंपनीचा पालक आहे. लक्षात घ्या. फक्त बॉस नाहीये मी तुमचा. इथे तुमच्या घरात मी बॉस म्हणून आलोय का? नाही मी सर देशपांडे सर तसं नाही आहे मी. बरोबर आहे. सर देशपांडे म्हणा. सर नका म्हणू. सहकर्मचारी समजा मला. हा ठीक आहे. ओके. नाही अगदीच असं नको. हा काळजी घ्या स्वतःची. हो खूप केलं ताजीसाठी पण आता काय आपल्या हातात नाही. बरोबर. वहिनी नाही आजी गेल्या. नाही या आत्ता आल्या त्या. नमस्कार. मी ओळखलं नाही तुम्हाला. अगं हे आमचे सहकर्मचारी सर देशपांडे. अच्छा नमस्कार. नमस्कार. बसा ना सर. हो नाही मी दर्शन सॉरी मी चप्पल घालून बूट घालून इथे काढू चालेल? काढा. सॉरी. हा नाही हरकत. मी दर्शन घेतो. बसा ना. बसू प्लीज. हे ऑफिस मध्ये येत नाही तर खूप प्रॉब्लेम होत असेल ना? नाही होतो तसा थोडा प्रॉब्लेम. पण आपण समजून नाही घेणार तर कोण घेणार? खरंय. नाही तुम्ही लाख समजून घ्यालो. त्या पांड्याने समजून घेतलं पाहिजे ना. पांड्या कोण? नाही पांड्या तुमचा बॉस. नाही पांड्याने समजून घ्यायला नको का? माझं म्हणणे चला ठीक आहे. ह्यांचा टिफिन पण खातो तो पांड्या. अरे देवा मला किती राबावं लागतं सकाळचं. मला राबावं लागतं की नाही बरोबर पांड्यासाठी. बरं पांड्याचं ठीक आहे. पांडीचा काय प्रॉब्लेम? पांडीला वेळच्या वेळी डबा बनवून देता येत नाही का बॉसला? वहिनी मोठ्या हुद्द्यावर आहे ना तुमचा पांड्या. कोणाबद्दल बोलताय तुम्ही एक्झॅक्ट? अहो तुमचे बॉस ऑफिस मधले. पांड्या.
मग काय हे ह्याला काही म्हणजे नाही 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 खांडेकर वहिनी काय बोलतायत? गल्लत होते. हे बोलते ते वेगळे आहे हा. आणि मी बोलतो ते वेगळे आहे सर. हा? खांडेकर या सर, या 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 या, या वहिनी सर, काहीतरी ऐका बोल. ना. खांडेकर या ना अहो, वहिनी ते हे या झालंय. या 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 खांडेकर या बसा 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 खांडेकर वा, बसा 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 काय काय म्हणत होता नाही वहिनी? नाही तसं नाहीये ते सर देशपांडे. ऐका हा, माझं. काय धक्का बसलाय हो आजी गेल्याचा ना धक्का बसलाय यांना त्यामुळे हे असलं काहीतरी वागत असत. मला धक्का बसला. सावरा हे अगदीच- मला सांगत होता हे मान्य आहे मला. धक्का बसूच शकतो. फारच जवळ होते आजीच्या ते, फार लाडके होते ना. आणि हो. तुम्हालाच नाही हो, संपूर्ण ऑफिसला धक्का बसलाय. कारण ऑफिसने खूप ऍडजस्ट केलंय त्यांना आजीच्या आजारपणात. सतत आजारी असायची आजी, त्यामुळे नाही ठणठणीत होत्या. आजी अगदी ठणठणीत होत्या. नाही नाही हे गेले तुम्हाला गंमत सांगते हे काय करायचे सतत ना रडत रडत ना त्या पांड्याला माझ्यासमोर फोन करायचे आणि त्यांना सांगायचे आजी आजारी आहे आजी आजारी आहे सतत फोन करून सांगायचे. एवढी ठणठणीत आजी हो बिचारीला आजारी कसं मग नाही, पण आजी 3 वर्ष आजारी होती. नाही हो कणकट आहे आमची म्हातारी होती म्हणजे बिचाऱ्या आता गेल्या. अजून गेली बा. शांत व्हा. नाही आता हे अस्व गाळून उपयोग आहे का? मी त्यांना किती वेळा सांगितलंय नका हे आजीला सतत आजी सिरियस आहे म्हणून त्या पांड्याला फोन करत जाऊ पण नाही हो. ऐक ना हे ते आहे तुम्ही गप्प बसाओ गप्प बसाओ तुम्ही मला बोलू द्या आज मला बोलू द्या मला माझं मन मोकळं करू द्या तुम्ही. वहिनी आता विषय निघाला म्हणून विचारतो. आजीला आजार होता ना स्मृतिभ्रंशाचा? आजी गेली. माझी आजी गेली. नाही हो हं? नाही आजी दैवी देणगी तिला. आजी गेली. हो अहो सगळं मान्य तुम्ही सावरा हो स्वतःला हे असंच वागतायत. अहो आजीचा आता तुम्ही विषय काढलात म्हणून सांगते दैवी देणगी होती आमच्या म्हातारीला. अहो म्हातारीची बुद्धी एवढी तल्लक ना तुम्हाला सांगते 5 वर्षाची असताना कुठला फ्रॉक घातला होता म्हातारीला एवढं सुद्धा आठवायचं लहानपणीचं सगळं. बेळगावला काय मज्जा केली माथेरानला माकडं किती होती आणि किती आम्ही खेळलो वगैरे सगळं आठवतं. अरे वा. आता त्या दिवशी मी तिला शेपूची भाजी करून दिली बर. खायला तर मला म्हणाली काय ग नमा 13 दिवसापूर्वी पण तू मला शेपूचीच भाजी दिली आता परत मला शेपूचीच भाजी खायला घालशील का ग? एवढं लक्षात होतं? एवढं लक्षात. डिमेन्शिया वगैरे नव्हता आजीला? तेच आहे अहो मी सांगते काय दैवी देणगी हो म्हातारीला आमच्या अच्छा. इतकी तल्लक बुद्धी होती तिची. अरे वा अरे वा एवढं काय बोलायचं आता सांगा. तुम्ही बोलाल खांडेकर. मी आता काय बोलायचं खांडेकरवर? खांडेकर काहीच नाही बोलू शकत त्याच्यावर. काय गप्प बसत. खरं तर ना मला कधी कधी यांचं पटायचं पण तो पांड्यांना ऐक, जरा हे जरा खरंच- गप बस ना माझ्या आयुष्यात. खरंच तो इतका त्रास द्यायचा ना तो वहिनी पांड्याने नाही पांड्याने काय केलं आजी पण चिडायचे त्याच्यामुळे त्या पांड्यामुळे रात्रभर यांना थांबवून ठेवायचे होतं ऑफिसमध्ये. यांना मग हे काय चुकीचं आहे किती वेळ माणसाने ड्युटी करायची सांगा बरं. हा तुम्ही मला नका आता बोलू ते काही पांड्याला जाऊन सांगणार नाहीयेत सगळं. तुम्ही थांबा मला जरा बोलू द्या मला मोकळं होऊ द्या आज. बोला 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 वहिनी बोला तुम्ही बोला. मला मोकळं करणार आहे नंतर. नाही बोला बोला वहिनी नाही मी तुम्ही सांगा. बोलणारच आहे आज मी ठरवलंच आहे आज मला बोलायचंच आहे त्या तुम्ही खूप पहिल्यांदाच आपली तशी भेट हो, होती हो. तर ह्यांनी पण राग धरला डोक्यात पांड्याबद्दल मग ह्यांनी पण सोडलं नाही यांच्याकडे ना एक वेगळं सिम कार्ड होतं हा जो नंबर पांड्याकडे मला नव्हता. कांदा ना कांदा मला गरगरते. काय? कांदा ना. देणार देणार खांडेकर कांदा देणार बटाटा देणार भेळ करणार भेळ. थांबा 5 मिनिटं. पाणी प्या थोडस. हा तर मी काय सांगत काय, होते? SIM card चं आता सांगत सिम होता कार्डचं सांगत होते तर सिम कार्डचा ना ह्यांचा एक जे सिम कार्ड होतं ना त्याचा नंबर पांड्याकडे नव्हता. तर हे काय करायचे आजीला त्या सिम कार्ड वरनं फोन करायला सांगायचे. मग आजी त्या पांड्याला फोन करायची आणि हे सांगायचे शिव्या घाल. आणि आजी हो आमची कोकणी हो पक्की असल्या शिव्या घालायची त्या कोकणी भाषेत त्या पांड्याला. हा आणि हे बाजूलाच उभे असायचे ना मग शिव्या घालून झाल्यावर हे काय म्हणायचे अजय रॉंग नंबर लावलाय ठेव फोन. खांडेकर म्हणजे पांड्याला कोकणी भाषेत माय औषिक ऐका ना. ऐका ना. हे सगळं आजी बोलायची आजी ते शिव्या घालायची. तुमच्या सांगण्यावरून. हो तरी तो पांड्या तुम्हाला म्हणायचा आपण कंप्लेंट करूया तुम्ही काय म्हणायचात
म्हातारी आहे, जाऊ द्या, सोडून द्या विषय, रॉंग नंबर लागतो. ऐक मी समजवतो, मी ऐका थांबा. असाच डिस्टर्ब व्हायचा तो पांड्या. शप्पथ सांगते असाच. त्याला शेवटपर्यंत पांड्याला कळलं नाही की सगळा गेम खांडेकर करतायत. आज कळलं पांड्याला, आज कळलं पांड्याला सगळा गेम खांड्या करतोय ते. पांड्याला कसं कळेल? कारण मी पांड्या आहे वहिनी. यांचा जो बॉस आहे पांड्या तो मी, सरदेश पांडे. मी आहे तो ज्याच्या बायकोला तुम्ही आत्ता 10 मिनिटापूर्वी पांडी म्हणालात, तो मी आहे. जिला अक्कल नाहीये डबा करायची ती माझी बायको आहे. हेड पॉज. चहा टाकते मी. नकोय मला चहा. लाज नाही वाटत तुम्हाला खांडेकर? मला आधी सांगायचं ना हा पांड्या आहे म्हणून. मगाचपासून काय गुरुवारची व्रतकथा सांगतोय तुला? ते आले सांत्वन करायला 31ला आल्यासारखी गप्पा मारतेस त्यांच्या बरोबर. थोडी लाज बाळगा, माझ्या तोंडावर बोलायला हे सगळं. थोडी लाज बाळगा खांडेकर. ऐका ना सर, काही सांगता घरात, काही सांगता. इतकी वर्ष आम्ही तुम्हाला सिंपती दाखवत होतो. 3 वर्ष वहिनी, 3. काय सांगितलं या माणसाने घरात? की हा रात्रभर ऑफिस मध्ये राबत असतो. विचारा याला एकदा खरं खरं विचारा. 5:15 वाजेपर्यंत तरी थांबलाय का ऑफिस मध्ये? 5ला ऑफिस की 5:05ला हा माणूस रेल्वे स्टेशनला असायचा. घरी जायचंय. सर दोघांना उत्तर द्यावे लागतील. ऐका ना एक मिनिट, एक बाजूला, एक मिनिट. अरे कुठे जायचंय हे? मला नाही माहिती कुठे जायचंय. मला कधीच कळलं नाही कुठे जायचंय. मला ऑफिस मधनं निघताना सांगायचंय माझी आजी आजारी आहे, तिला त्रास होतो, तिला स्मृतिभ्रंश आहे, तिला डिमेन्शिया आहे, तिला डॉक्टरांनी असं सांगितलंय तसं सांगितलंय. आता मागच्या महिन्यात या माणसाने मला सांगितलं आजी खूप सिरियस आहे, डॉक्टरांनी सांगितलंय हवा बदल करायचा आहे, गोव्याला घेऊन गेला. सगळं सांगा तुम्ही. सगळं सांगा सर. गोव्याला घेऊन गेला तिला या आजीला. गोव्याला गेला होतात तुम्ही? तुम्ही आजीला घेऊन गोव्याला गेला होतात? माझी आजी गेली, तुम्ही गोव्यावर गप्पा मारता. काय वाटतं तुम्हाला? आजी गेली गोव्या. शांत बसा. मी समजू. थांबा, मला बोलू द्या. मी गेले 3 वर्ष तुमच्या मागे लागले, मला गोव्याला घेऊन चला. तुम्ही आजीला गोव्याला घेऊन गेलात ना? आजीला गोव्याला घेऊन नको आठव. ऐक ना. अरे देवा नको. एक मिनिट, हे आजीला घेऊन गोव्याला कधी गेले होते? वहिनी असं काय करताय? मागच्या महिन्यात 15 दिवसांसाठी नव्हते का गेले? एक मिनिट, पण मागच्या महिन्यात तर अख्खीच्या अख्खी आजी माझ्यासोबत होती. मग हे गोव्याला घेऊन कोणाला गेले होते? नाही, एक मिनिट, पण मुळात ते गोव्याला पण नव्हते गेले. महाबळेश्वरला त्यांची कॉन्फरन्स होती ना? अरे ऑफिस काय स्ट्रॉबेऱ्या पिकवतं? महाबळेश्वरला कशाला जाईल कोणतरी? इथे कॉस्ट कटिंग चालली आहे ऑफिस मध्ये. 2 नंतर चहाचं मशीन, 5 नंतर AC बंद ठेवतो आम्ही. स्टाफला कशाला महाबळेश्वरला पाठवायचा? उगाच आपलं काहीतरी. गोव्याला गेलेत 5 जणांची जेमतेम कोर टीम आहे आमची. 5 जणांची. त्यात पण एक माणूस गेला आजीला बरं नाही म्हणून गोव्याला घेऊन. बरं त्यात एक माणूस गेला, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, 4 जण सांभाळतील. पण आमच्यात त्या पुष्पा केंद्र आहेत, त्यांच्या पण आजोबांना बरं नव्हतं, त्याही गेल्या होत्या. तर काय? एक मिनिट, तुम्ही काय बोललात? ऐका पुष्पाबद्दल बोलले ते. पुष्पा कोण? ऐक ना. केंद्रे. एक मिनिट, नाही तुम्ही असं का केलं? अशीच होती रिएक्शन ती. ऐक का केलं? पुष्पा केंद्रेला घेऊन तुम्ही गोव्याला गेला होता त्याचा अर्थ? नाही पुष्पा. तुम्ही पुष्पा केंद्रेला घेऊन तुम्ही गोव्याला गेला होता? नाही. अरे रे मी तर सुनेंगाच नाही रे साला. तू गेला रे खांड्या. मैं झुकेगा, मैं बोल रहा मैं झुकेगा, पर मला झुकने को चान्स. बस रे खांड्या. लाज वाटली पाहिजे खांडेकर तुम्हाला. तुम्ही ऑफिस मधल्या त्या पुष्पा केंद्रे, अहो 2 माणसं एकत्र गोव्याला जातात. एकाची आजी बरी नाही, एकीचा आजोबा बरा नाही. आई, वहिनी हे आता या महिन्यात सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला तरी गुवाहाटीला घेऊन गेले होते ना? थांबा ना. सगळंच का सांगायचंय सर? सगळंच सांगायचं? हात मारायला आला तुम्ही, सगळंच सांगाल? एक मिनिट सर. गुवाहाटीचं काय म्हणणं आहे मला माहित नाही. गुवाहाटीला कोण गेलं होतं? वहिनी तुम्ही. मी कधी गेलो होतो? अहो या महिन्याच्या सुरुवातीचे 5 दिवस खांडेकर मला असं म्हणाले काय म्हणाले? की आजी सतत आजारी असते, माझी बायकोच आजीचं सगळं करते ना, हीच करत. तिला उसंत नाही मिळत. नेमकी आजी आठवडा झालं भावाकडे गेलीये, हो. तर बायकोला थोडा वेळ मिळालाय. आपली जी गुवाहाटीला कॉन्फरन्स आहे तिथे मी माझ्या बायकोला घेऊन जाऊ का? म्हटलं हो प्लीज न्या, मी कुटुंबवत्सल माणूस, म्हटलं प्लीज न्या. यांच्यासाठी गुवाहाटीला 5 स्टार हॉटेलमध्ये
मिस्टर अँड मिसेस खांडेकर नावाने एक स्वीट बुक करून दिलाय मी कंपनीच्या पैशातून. पुष्पाला घेऊन गेला होतात ना तुम्ही? खरं खरं सांगा, तुम्ही अशी पुष्पाला काय घेऊन गेला करतेस? होतात की नाही? विसरलीस का मी तुला टॅक्सी करून दिली गुवाहाटीसाठी? ती नानावटीसाठी. लाज वाटू गुवाहाटी हो. थोडी लाज वाटू त्या टॅक्सीने कोण जातं गुवाहाटीला? बघा ना कसं बोलतायत ते. मला माझी आजी गेले तुम्हीच बोला. माझी आजी गेले, माझं कोण नाही या जगात. सगळे मला बोलतात कोण आहे माझं या जगात. आजी मी ना तिने स्वामी जगाचा भिकार आहे. मला वाट बंद करा. बस झालं. मला आता खरं खरं उत्तर हवंय. तुम्ही गुवाहाटीला कोणासोबत गेला होतात? आणि जर मला उत्तर मिळालं नाही ना तर मी आजीकडे पाठवून देईन. तुम्हाला लक्षात ठेवा. नाटकं सुचतायत माणसाला. एक मिनिट, खूप झालं दोघांचं. हो हो, मला बोलू दे. मला बोलायला देणार आहात की मला नाही? ऐकायचंच आहे. मला तुम्हीच दोघं बोलता. मला- ठीक आहे, तुम्हीच दोघं बोला. मला नाही, मी जातो. मी जातो. मला खबरदार. खबरदार, घराबाहेर एक पाऊल जरी ठेवलं तर. मला बोलायचं ना. मला बोलू द्या ना तुम्ही. मला पण ऐकायचंय. मला बोलायला देत नाही तुम्ही. या बसा. बसा, बोला. मला बोलू द्या काहीतरी. मी सांगणार तुम्हाला. ऐकायचंय मला, बोला. मला हे बघ, हे असं हे बोलायला देत नाही. याला काय अर्थ आहे? मला बोलू द्या ना मला. बोला. बोला ना आता, ऐकतेय मी, बोला. ऐका सर, काय झालंय, जी सुरुवात झाली ना बॉसवर ना, ते बॉस वेगळे, ते तुम्ही नाही, कळलं का? त्यांचा बॉस, अरे छे, अरे ऐका ना तुम्ही, ऐकतच नाही आधी. अरे ऐका ना तुम्ही, ऐकून तर घ्या आधी. ते बॉस वेगळे, ही जे बोलते ना ते बॉस वेगळे, आणि हिने जे आधी सांग, मला बोलू दे ना यार. बोलू दे ना मला यार. बोलायला देत नाही तुम्ही. बोलू द्या. ही जी आजी बोलते ना ती आजी छे यार छे, हट यार छे, तुम्ही बोला ना यार, मला ऐकू. हे बघ, ती आजी वेगळी, ती आजी होती, माझी आजी ठणठणीत होती. आता आजीने, अरे ऐका तर, अरे ऐकतच नाहीत यार. मला बोलू दे. बघ काय आहे, आजी माझी होती ना ती ठणठणीत होती. ती आजी होती माझी, चल रे भोपळा टुनुक टुनुक. मी चुकलो, मला माफ करा. चुकलो, मला माफ करा. लाज आहात तुम्ही खांडेकर, लाज. मी आहे. ऑफिसच्या पैशावर इतके वर्ष मजा मारलीत, ऑफिसला गंडवलत, अख्ख्या ऑफिसला गंडवलत. मला पांड्या म्हणता तुम्ही. हा, 3 वर्ष माझी आजी आजारी म्हणून सुट्ट्या टाकल्या, लवकर घरी आलात. यापुढे मला ऑफिसमध्ये दिसायचं पण नाही. नाही सर, हे खांडेकर, यू आर फायर्ड. नाही सर, हे असं करू नका सर. ऐका ना माझं. यू आर फायर्ड. सर ऐका ना माझं. सर ऐका ना माझं. मी हे करतो. सर देशपांडे सर, ऐका ना सर. खबरदार. खबरदार, जर उमरा ओलांडून घरात आलात तर आजीकडे पाठवून, तुम्हाला लक्षात ठेवा. ऐक ना मा, मी काय बोलतो ऐक ना. ऐक ना मा, माझं ऐक ना. वा 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 नमा, खांडा आणि पांड्याची जुगलबंदी पण खूप छान होती. भारी परफॉर्मन्स प्रसादा. 2 गोष्टींसाठी मी तरसलो होतो पशा. एक, नावात टॅलेंट आहे असं मला किती दिवस म्हणता नाही आलं, आणि 2, तुला मिठी मारण्यासाठी. अफलातून ग्राफ होता पशा, आणि अफलातून टायमिंग होतं तिघांचंही, आणि या दोघांनी तुला फार मोलाची साथ दिली. फार उत्तम, मजा आली मला. थँक्यू. फारच मजा आली. सई, मला खूप आनंद होतोय, कारण आज मी तुझी बहीण तुला जुजबी द्यायला येणार आहे.